शिवसेनेनं सातत्यानं इथे मुंबईवरती आपली सत्ता, आपली पकड ठेवली आणि ती तशीच ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांचं आमच्या म्हणणं की आपण स्वबळावर जायला पाहिजे. आणि त्यांना असं म्हणतात की त्यांना 2024 सालीही आपण मुख्यमंत्री राहा निवडणुकानंतर असंही सांगण्यात आलं होतं. तरी ते मुख्यमंत्री झाले नाहीत. मग कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतोय कुठे तुम्हाला? मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार. मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची बैठकही घेत आहे, इथला सूर थोडासा वेगळा दिसतोय. तुम्ही नारा दिलेला आहे की स्वबळावर लढायचं, परंतु पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्यामध्ये पण थोडंसं असं म्हटलं जातंय की आपण महाविकास आघाडीच्या अनुषंगाने लढायला हवं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड या भागातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत, जिल्ह्यातल्या सुद्धा, जिल्हा परिषद सुद्धा येते. विधानसभा लोकसभा निवडणुका आता संपलेल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत आम्ही पराभूत झालो. त्याची कारणं काय आहेत ही अख्ख्या देशाला समजलेली आहे. तरी त्या पराभवानं खचून न जाता पुढल्या प्रत्येक निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, हे आम्हाला लढवाव्याच लागते आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे 3 प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. हा विषय मुंबई पुरत्या शहरासंदर्भातच आहे. मुंबई एक महाराष्ट्राची राजधानी म्हणून त्या मुंबईवरती असलेला शिवसेनेचा पगडा आहे अनेक वर्षांचा आणि मोठं शहर आहे. अनेक राज्य एवढी मोठी नाही आहेत आणि तिकडले प्रश्न, तिकडली बांधणी, तिकडली रचना ही वेगळी आहे. शिवसेनेनं सातत्यानं इथे मुंबईवरती आपली सत्ता, आपली पकड ठेवलेली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांचं आमच्या म्हणणं आहे की आपण स्वबळावर जायला पाहिजे. आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केलेल्या आहेत. पण ही परिस्थिती इतर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असेल का, त्याच्याविषयी आता साशंकता आहे. आता पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अन्य भाग असेल, तिथे तिन्ही पक्षांच्या लोकांचं म्हणणं आहे की आपण एकत्र लढणं गरजेचं आहे. तिकडे त्या त्या कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ आणि नक्कीच कोणत्याही मागचा जो भूतकाळ आहे कालचा विधानसभांचा, त्याची चिंता न करता आम्ही या निवडणुकांना सामोरं जाऊ. मुंबई वगळता इतर शहरांमध्ये महाविकास आघाडी दिसू शकते. बघा, मी काय मगाशी म्हणालो की मुंबईतल्या आमच्या गटप्रमुखांची, पदाधिकाऱ्यांची ही भूमिका आमच्या बैठकीत आम्हाला जाणवलं. मन त्यांनी मोकळं केलं उद्धव साहेबांकडे. पण इतर भागातली परिस्थिती किंवा इतर भागातल्या भूमिका वेगळ्या आहेत. अनेक ठिकाणी, अनेक शहरामध्ये आमच्यापेक्षा आघाडीतले इतर पक्ष जरा जास्त ताकदीचे दिसत आहेत. एकनाथ शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हतं, मात्र सर्व आमदारांचा मान ठेवून उपमुख्यमंत्रीपद घेतला असा गौप्यस्फोट जो आहे तो गुलाबराव पाटलांनी केलेला आहे. मला त्याच्याविषयी काय म्हणते, त्यांच्याकडे आता काय गौप्यस्फोट कसले करणार. आता देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला. हायकमांडने त्यांना सूचना दिल्या की तुम्हाला ते पद स्वीकारावं लागेल, काही करून सत्तेत राहायचं, ही या सगळ्यांची एक भूमिका आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली आणि त्यांना असं म्हणतात की त्यांना 2024 सालीही आपण मुख्यमंत्री राहा निवडणुकानंतर असंही सांगण्यात आलं होतं. तरी ते मुख्यमंत्री झाले नाहीत. मग कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतोय कुठे तुम्हाला? भारतीय जनता पक्ष की तुमचा हायकमांड आहे, यांचा हायकमांड कोण आहे? भारतीय जनता पक्ष आहे. दिल्ली त्याने आदेश दिला की मला स्वीकारावं लागलं. याच्यामध्ये ह्याचा मान राखला, त्याचा मान राखला हे म्हणणं हे तर्कसंगत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला, त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला.
त्यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं? काय केलं का? त्याच्याकडे पर्याय काय होते? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ते गेले. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं राजकारण आहे. नवा उदय होईल असे एक अनेकदा म्हटलं जाते काही दिवसांमध्ये. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांची पण, अजित पवारांनी शरद पवारांना फोन केल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत. नेमका उदय कुठं होईल असं तुम्ही मागे एकदा संकेत दिले होते की उदय होऊ शकतो. मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार. मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये, फक्त इथे नाही. चंद्राबाबूचाही पक्ष तोडला जाईल, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल. यांच्या दाताला जिभेला रक्त लागलेलं आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. मनोज जरांगे आज पुन्हा उपोषणाला बसले. त्यांना आज जे धनंजय देशमुख ते सहभागी होणार आहेत त्या अद्यापही त्यांना वाटते की न्याय मिळालेला नाही. हे पहा, सरकार जे आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि विधानसभेच्या आधी काय ह्यांच्या चर्चा झाली याच्याविषयी महाराष्ट्राला फारशी माहिती नाही. मनोज जरांगे पाटील हे लढवय्ये नेते आहेत. ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी लढत आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, एवढेच मी सांगू शकतो. शिंदे गटात धुसफूस पाहायला मिळते आता. प्रताप सरनाईक असतील किंवा तानाजी सावंत यांच्या राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभं राहत नसतील ती बदल नाही, ठीक आहे, त्यांचा पक्ष आहे तो. चला, कशामुळे वाद मला सर एकंदरीत हिंजवडीमध्ये आहात तुम्ही आणि काही व्हिडिओ व्हायरल झाला. प्रचंड मोठी बेरोजगारांची संख्या जी आहे ती हिंजवडी परिसरामध्ये IT क्षेत्रामध्ये, हिंजवडी किंवा पुण्यातला जो भाग आहे हा एक IT हब आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि IT क्षेत्रामध्ये जी आपण प्रगती केलेली असं आपण जे म्हणतो सांगितलं जातं, नक्कीच केली. पण या महाराष्ट्रासह देशातली बेरोजगारी कशी रस्त्यावरती आज दिसते आहे याचं कालचं चित्र होतं. काही मोजक्या जागांसाठी बरं का IT क्षेत्रातली इंजिनियर 5,000पेक्षा जास्त रांगेत उभे होते. म्हणजे हजारो या क्षेत्रात लोक बेरोजगार आहेत, तरुण बेरोजगार आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दावोसमधून इथे परकीय गुंतवणूक आणतायत रोजगार वाढवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी. आज राज्यामधली परिस्थिती काय आहे या संदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे. बेरोजगारी संदर्भात अशी परिस्थिती आहे. एका हिंजवडीमध्ये 5,500-6 हजार तरुण पदवीधर हे IT क्षेत्रातले हे नोकरीचे अर्ज घेऊन एका रांगेत उभे आहेत. गर्दी आहे, चेंगराचेंगरी आहे. नरेंद्र मोदी असं म्हणतात की यांनी पकोडे तळावे. हे 5,500 लोकांना तुम्ही पकोडे तळायला सांगणार आहात का देवेंद्र फडणवीसजी? हे अत्यंत विदारक चित्र होतं. मी पाहिलं या हिंजवडीमध्येच. हे एक चित्र आहे. ठिकठिकाणी हे चित्र या महाराष्ट्रात देशात पाहायला मिळत आहे. ही आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे. मुंबईमध्ये तुम्ही सोहळ्याचा नारा देताय. आता बोललो मी त्याविषयी. त्याविषयी बोलला, पण नवीन क्रम काही बघायला मिळणार का? शिवसेना अगदी ठाकरे बंधू एकत्र यावे हा जुना प्रश्न आहे फार. हा प्रश्न तुम्ही किती वर्ष विचारणार आहात? हा प्रश्न तुम्ही गेले 25 वर्ष 30 वर्ष विचारता आणि त्या प्रश्नाला कोणाकडे उत्तर नाहीये. याचं कारण असं आहे की शिवसेनेने एक आपली भूमिका स्वीकारली. शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे आणि जे पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत सगळे त्यांच्याबरोबर आहेत, ते कोणी असो त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची हातमिळवणी करायची नाही. हा आमचा स्वाभिमान आहे, हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. जे अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राला लुटून गुजरातला ही लूट घेऊन चालले आहेत, तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करणार कोणताही पक्ष असेल आणि तुम्ही आम्हाला सांगताय तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करा.
हे कोणत्याही मराठी माणसाच्या, स्वाभिमानी मराठी माणसाच्या रक्तात नाही. आता जर नितेश राणे ज्या पद्धतीने अलीकडे वक्तव्य येतात, करूया. सभा असतील किंवा त्या पद्धतीने मोठं तेढ निर्माण होण्याची शक्यता त्यांचं सरकार, त्यांचा पक्ष बघेल ना, सक्षम आहेत ते. सक्षम आहेत ते. त्यांचा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून फार सक्षम आहे. आपल्या लोकांना सोडायचं आणि विरोधकांना पकडायचं, या बाबतीत त्यांचा हात कोणी धरणार नाही. प्रसाद नाडाची